वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज आहे दसरा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना हॅपी दसरा. तर गाईज आता आहे ना मी उरकलेला आहे सर्व आणि ना वरती गेलते. तर वरती म्हणजे माझ्या काकाकडे गेलते. तर काकाकडे जाऊन आले, मग मी उरकलं आणि मग आता आम्ही ना गाड्यांची पूजा वगैरे केली आहे आमच्या. तर ते गाड्या वगैरे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर आम्ही सर्व गाड्यांची आहे ना पूजा केलेली आहे. आणि इकडे ना दोन कडेला दोन सायकल सुद्धा आहे, हे पहा. आणि इथं आहे ना एक गाडी आहे, हे पहा. ही माझ्या भावाची बनवलेली गाडी आहे त्यांनी, हे पहा. सर्व किट म्हणजे त्याला बोर्ड वगैरे, फोन स्टँड आहे, हे पण होतं सर्व. आणि चाके वगैरे सर्व यांनी बनवलेलं आहे, काहीच असं विकतचं नाही. आणि इथं मोबाईलवरतून ते कनेक्ट होतं. दोन मिनिट. हे पहा आहे त्याचं ॲप. असं केलं ना, हे पहा असं चालू होते गाडी ही. तर गाडी आता ही पहा, गाडी किती मस्त आहे त्याने बनवलेली. आणि ही आमची मोठी गाडी, त्याच्यावरती ही गाडी ठेवलेली आहे. तर गाईज आता इथे ना सर्वजण आहे ना हत्याराची पूजा वगैरे करत आहे, हे पहा. इथं आहे ना याने इथं सर्व भाऊचे फिल्टरचे बॅग्स, पाने वगैरे सर्व असं ठेवलेलं आहे इथं. आणि ताट, हे पहा, कलर्स, परत हे मेकिंग किट ते वगैरे परत इथं पण असे पोस्टर कलर्स वगैरे. इकडे स्केच पेन्स आहेत आणि हे किट आहेत. आणि हे पहा ब्रश वगैरे सर्व. आणि तर आता तिकडे आहे आमच्या दुसऱ्या हत्यारांची पूजा. बाबा मोबाईल बघत बसले आहे इथं. आणि इथं आम्ही काट्याची पूजा केलेली आहे. आणि हे सर्व जे साहित्य आहेत ना त्यांची पण पूजा केलेली आहे. अजून माझी वह्या पुस्तकांची पूजा करायची बाकी आहे. तर जाऊया आता वह्या पुस्तकांची पूजा करायची. आता आम्ही ना निवद घेऊन जाणार आहे मंदिराकडे. तर चला जाऊया मंदिराकडे. गाई चला आता जाऊया मंदिराकडे, पट्टा जाऊया. तर गाईज आता जाऊया मंदिराकडे, चला. बघा किती मस्त मस्त आभाळ दिसत आहे. तर गाईज आता आपण लवकर जाऊया मंदिराकडे. आणि जे बघेल रस्त्याने ते सर्व गाडीची पूजाच करतायत. तर गाईज आता आहे ना मला खूप दम लागलेला आहे. मंदिर आहे इथून खूप लांब आहे. तर मला आहे ना अजून मंदिरात 4 जागी हे दाखवायचं आहे निवद. तर मी तुम्हाला डायरेक्ट भेटते मंदिरामध्ये. तर गाईज आता मी मंदिरात आलेली आहे. आणि इथं दादाचं वेट करत आहे. हे बघा कोण इकडं. तर मी दादाचं वेट करत आहे, कारण की दादा मी निवद घेऊन आलेले आहे. दादा आहे ना पाणी आणि नारळ घेऊन येतोय. चला तो पण करूया दादाचा वेट. आता दादा आलेला आहे आणि आता आहे ना आम्ही निवद दाखवते. तर हे पहा, दादाने आता निवद दाखवलेला आहे. हे ना मंदिरात निवद दाखवलेला आहे. आणि हे पहा देवाला नवीन कपडे वगैरे घातलेले आहे. हे पहा सावतामाळीचं मंदिर आहे आमचं. आता जाऊया आपण खालच्या मंदिराकडे. इथं पण दोघं आहे ना निवद दाखवत आहे मुक्ताईला. आणि या देवांना सुद्धा निवद दाखवायचा आहे. तर गाईज हे पहा, इथं पण एक देव आहे, त्याला पण आम्ही निवद दाखवलेला आहे. तर गाईज जाऊया आता परत घरी. हे पहा मंदिराच्या तिथं किती मस्त वाटत आहे ते. आमचं ना परिसरच खूप असा हिरवळ आहे, खूप मस्त. तर काय आता जाऊया घरी. आणि आता आम्हाला जांभेच्या मंदिरात जायचं होतं, मी नाही जाणार आहे, कारण की वह्या पुस्तकांची पूजा करायची आहे अजून. तर आता तर गाईज आता मी उतरलेले आहे आणि जाऊया आता डायरेक्ट जाऊया आता डायरेक्ट घरात. हे पहा आता मी इथे ना पूजा केलेली आहे. आपट्याची पानं, अस्टरची फुलं वगैरे सर्व आहे ना आता ठेवून दिलेलं आहे. आणि मला आहे ना आता मेकअप करायचा आहे. माझं मेकअप किट इथे ना फाउंडेशन आहे. फाउंडेशनचं दाखवणं उघडच होतं. ओलेवाचं फाउंडेशन आहे, कॉम्पॅक्ट आहे माझ्याकडे. हे
लिप ग्लॉस आहे. हे पहा लिप ग्लॉस किती मस्त आहे ते. आणि आता हे आहे माझी लिपस्टिक. हे पहा सुपर स्माइल मॅट लिपस्टिक आहे. तर आता आपण मेकअप करूया. तर गाईज आता मी मेकअप करत आहे आणि मी पण तुम्हाला दाखवणार आहे मी असं सिंपल मेकअप कसा करते ते. तर गाईज आता सर्वात पहिले ना मी माझं फाउंडेशन लावून घेणार आहे. हे पहा हे फाउंडेशन आहे ना इतकं मस्त आहे, इझिली ब्लेंड होऊन जातं. माय फेवरेट फाउंडेशन. तर काय आता फाउंडेशन लावलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला खूप ब्लेंड करण्यासाठी ना मी लावणार आहे कॉम्पॅक्ट. तर गाइस माझ्याकडे ना 2 शेड कॉम्पॅक्ट होते. हे पहा एक असा शेड होता दाखवते. हे पहा लिपस्टिक वगैरे. अरे हे मेकअप बॉक्सचं आहे ना कामच अवघड असतं. हे पहा माझे 2 शेड कॉम्पॅक्ट आहेत. एक आपला स्किन टोन आहे आणि एक खूप असं ग्लिटर अँड व्हाईट आहे. तर गाइस हे पहा आता मी लावणार आहे स्किन टोनवाला फाउंडेशन, नाही ग्लिटरवाला फाउंडेशन. गाइस माझ्याकडे ना प्रायमर आणि कन्सिलर नव्हतं, तर मग मी इथे प्रायमर आणि कन्सिलर लावणार आहे. मी घेते आता हे ब्लेंड करून. तर गाइस हे पहा मी आता हे ब्लेंड करून घेतलेलं आहे. तर गाइस हे पहा हे आता ना अजिबात आपल्याला पांढरं वगैरे वाटत नाही आहे. एकदम मस्त असं आहे ना ब्लेंड झालेलं आहे. हे पहा हे पहा किती मस्त टोन येत आहे ते. आणि आता आपण लावूया आय शॅडो. तर गाइस कोणता आय शॅडो लावू असं करत करत ते ना मी सिलेक्ट केलं हे वाला आय शॅडो. तर गाइस आता मला याचा ब्रश सापडत नव्हता, याच्यात आहे का काय बघते. तर गाइस याच्यातच छोटा ब्रश आहे हा. हे पहा मी ते आय शॅडो लावते आता. त्याच्यावरती मी लावणार आहे हा वाला शेड. आता आहे ना मी कन्फ्यूज झालते की आहे ना कोणती लिपस्टिक लावू. याच्यामध्ये ना 3 शेड आहेत लिपस्टिक्सचे. हे पहा हे 3 शेड लावू की हे पहा हे 3 शेड लावू की आता आहे ना ही वाली लिपस्टिक लावू. ही वाली लिपस्टिक पहा किती मस्त आहे. तर मी पहिल्या हातावरती लावून घेते प्रत्येक शेड. तर गाइस मला तर या शेडमधला आहे ना हा जो मधलावाला शेड आहे तो तर खूप आवडलेला आहे. तर मी हाच शेड लावणार आहे. हे पहा
मम्मी मला बोलत आहे तू दूध वगैरे नाही घेऊन आली, तुला सकाळी सांगितलेलं पण तिला माहितीच नाही ब्लॉग शूट करते. तर गाईज हे पाहत आहे ना मी इथं हे सर्व लावलेलं आहे, पण मला थोडासा डार्क शेड पाहिजे होता, त्यासाठी ना मी याच्यावरती लावणार आहे हे वाला शेड. गाईज आता मी इथं लिपस्टिक लावलेली आहे आणि याच्यावरती मी माझा आहे ना युनिकॉर्नवाला लिप ग्लॉस लावणार आहे. पण गाईज हा जो लिप ग्लॉस आहे ना मी असा नाही लावत, मी हातावरती घेऊन लावते. व्यवस्थित घ्यावा लागतो तो खूप. हे लगाने के बाद हे लावून झाल्यानंतर आहे ना मी इथं याने थोडंसं ब्लेंड करून घेते. याने खूप असे ग्लॉसी लिप्स वाटतात, पण मला इतकं आवडत पण नाही ते, पण काय चांगलं दिसण्यासाठी मला करावंच लागतं, कारण की हे माझ्या पप्पांनी मला बर्थडेला गिफ्ट दिलं होतं सर्व मेकअप किट. तर आता गाईज माझा हा आहे फायनल लुक. कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज आता आहे ना मी माझा मेकअप वगैरे करून झालेला आहे आणि आत्ता आहे ना मला जायचं आहे थोड्या वेळाने या माईदेवीच्या मंदिरामध्ये, कारण की तिथं आम्हाला निवेद वगैरे दाखवावा लागतो. तर माझ्या मम्मीने मला परत मंदिराकडे जायला लावलेलं आहे. आता मी डायरेक्ट भेटतो या मंदिराकडून आल्यानंतरच. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे या माईच्या मंदिरात, तिकडे निवेद वगैरे दाखवणार आहे सर्व. तर भेटूया माईच्या मंदिरामध्ये. आता आपण मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि इथे यात्रा भरते, नवरात्र चालू आहे ना, तर आता नवरात्र संपलेले आहे आणि आता इथे यात्रा भरते ना, तर आपण आलेलो आहे मंदिरामध्ये. मला पाण्याची बाटली नाही लावली, जाऊया पाण्याची बाटली आणायला. आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहे आणि इथे लाईन लागतो, तर आम्ही लाईन डायरेक्ट मुखदर्शन घेणार आहे. तर मी तुम्हाला देवी सुद्धा दाखवते. तर हे पहा देवी दाखवतात, हे पहा देवी मस्त आहे. आता सर्व आहे ना मंदिराला पाया पडून आलेलं आहे आणि आता मस्त इथं खूप प्रसन्न असं वाटतं आणि मला ना गंध लावायचं. तर काहीच आता मी गंध नाही लावला, कारण की मग त्याने नंतर आहे ना खाज वगैरे येते कपाळाला, त्याशी मोडून धरतं असं कपाळ, त्याच्यामुळे मी नाही लावलेला गंध. तर काहीच आता आपण डायरेक्ट आहे ना जाऊया खरेदी करायला. तर गाईज आता आम्ही खरेदी नाही केलेली, आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट घरी. तर गाईज आता आपण घरी निघालेलो आहे, भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावरती. बाय. आणि आजच्यासाठी इतकंच, बाय.